नमस्कार. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. आजचा दिवस आपल्या आयुष्यातल्या सगळ्या खास स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. पण आज आपण हा सन्मान जरा वेगळ्या नजरेतून करूया का? चला, थोडं थांबूया आणि आपल्या आठवणींच्या उबदार जगात जाऊया. आपल्या आईच्या आणि आजीच्या स्वयंपाकघरात, त्यांच्या गोष्टींमध्ये. कारण आज आपण अशा काही सवयी उलगडणार आहोत ज्या आपण कदाचित विसरलो असू, पण ज्यांच्यामध्ये आपल्या भविष्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. आजकाल आपल्या कानावर ना सतत काही नवीन आणि थोडे जड शब्द पडत असतात, बरोबर ना? त्यातलाच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा शब्द म्हणजे सस्टेनेबिलिटी, म्हणजे शाश्वतता. सोप्या भाषेत निसर्गाशी जुळवून घेत जगणं. मग त्यातच एक येतो झिरो वेस्ट. म्हणजे काय? तर घरातून कमीत कमी कचरा बाहेर काढायचा. आणि हे ध्येय गाठण्यासाठी आजकाल जगभरात मोठमोठ्या चळवळी सुरू आहेत. आणि मग ऐकू येतं इको फ्रेंडली लाईफस्टाईल, म्हणजे पर्यावरणाची काळजी घेणारी जीवनशैली. हे सगळं शिकण्यासाठी, आपल्या आयुष्यात आणण्यासाठी लोक आज पुस्तकं वाचतात, ऑनलाईन कोर्सेस करतात. इतकंच काय, तर महागडे वर्कशॉपसुद्धा अटेंड करतात. पण हे सगळं ऐकल्यावर मनात एक साधा प्रश्न येतो की हे खरंच इतकं नवीन आहे का? थांबा, जरा विचार करा. डोळे मिटून आपल्या आईला, आपल्या आजीला आठवून बघा. त्या हे सगळं अगदी सहजपणे आधीपासूनच करत नव्हत्या का? आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे त्यांनी यासाठी कुठलाही कोर्स केला नव्हता किंवा कुठलंही पुस्तक वाचलं नव्हतं. त्यांचं आयुष्यच एक पुस्तक होतं. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा डोकावूया. त्या घरातल्या ओळखीच्या वासात, त्या जुन्या पण जपून ठेवलेल्या वस्तूंमध्ये आणि त्या प्रेमळ सवयींमध्येच आपल्या आजच्या विषयाचं सार दडलेलं आहे. तुम्हाला आठवतंय का, आई किंवा आजी बाजारात जाताना काय घेऊन जायच्या? एक मोठी, मजबूत कापडी पिशवी. कधीकधी तर भाजीसाठी वेगळी, धान्यासाठी वेगळी. आज आपण पैसे देऊन ज्या टोट बॅग्स विकत घेतो, त्या त्यांच्यासाठी रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होत्या. घरात आलेली काचेची किंवा चिनीमातीची बरणी कधीच कचऱ्यात गेली नाही. त्यात कधी लोणचं मुरलं, कधी मसाले भरले गेले, तर कधी दिवाळीचा फराळ जपून ठेवला गेला. कपडा थोडा फाटला तर त्याला टाकून देण्याचा विचारही मनात यायचा नाही. त्यावर इतक्या कौशल्याने रफू व्हायचा किंवा एखादं सुंदर ठिगळ लागायचं आणि त्याचा उपयोग पुन्हा सुरू व्हायचा. आणि उरलेलं अन्न, अरे वा, त्याची तर गोष्टच वेगळी. अन्नाचा एक कणही वाया घालवणं म्हणजे पाप, ही त्यांची साधी सोपी शिकवण होती. आज आपण ज्याला अभिमानाने प्लास्टिक फ्री लिव्हिंग किंवा सिंगल यूज प्लास्टिकला नकार असं म्हणतो ना, ते त्यांच्यासाठी काही वेगळं नव्हतं. ते त्यांचं रोजचं सहज जगणं होतं. त्यांच्यासाठी ही कोणतीही सोशल मीडियावर दाखवण्याची चळवळ नव्हती. ती एक त्यांच्या अंगवळणी पडलेली सवय होती. किती साधं आणि तरीही किती प्रभावी होतं, नाही का? चला, आता एक थेट पण डोळे उघडणारी तुलना करूया. आपल्या आजीच्या स्वयंपाकघराची आणि आपल्या आजच्या आधुनिक स्वयंपाकघराची. आणि हा फरक फक्त वस्तूंचा नाहीये, तर तो विचारांचा आहे. आपलं लहानपणीचं घर आठवा. रात्रीची भाजी उरलीये, सकाळी त्याचा गरमागरम पराठा हजर. भात उरलाय, त्याचा खमंग फोडणीचा भात बनायचा. आणि पोळा उरल्या तर त्याचा चविष्ट लाडू किंवा कुस्करून केलेला चिवडा. अन्न वाया घालवणं हे केवळ पैशाचं नुकसान नाही, तर तो अन्नपूर्णेचा अपमान मानला जायचा. आणि आज आपल्या सोयी आणि वेळेनुसार फ्रीजमध्ये 2 दिवस राहिलेलं अन्न थेट कचरापेटीत जातं. आज जगभर फूड वेस्ट ही एक गंभीर समस्या बनली आहे, पण आपल्याच घरात नकळतपणे झिरो फूड वेस्ट कल्चर जपलं जात होतं. आता वस्तूंबद्दल बोलूया. पूर्वी एखादी वस्तू खराब झाली तर काय व्हायचं? कपडा फाटला की सुई दोऱ्याने शिवला जायचा. चप्पल तुटली की कोपऱ्यावरच्या मोच्याकडून ती दुरुस्त करून आणली जायची. प्रत्येक वस्तूची काळजी घेतली जायची आणि ती जास्तीत जास्त काळ कशी टिकेल यावर भर दिला जायचा. पण आज रिपेअर कल्चरची जागा रिप्लेस कल्चरने घेतली आहे. एखादी वस्तू थोडी खराब झाली किंवा जुनी वाटली की आपण लगेच नवीन घेण्याचा विचार करतो. पण आपण हे विसरतो की प्रत्येक दुरुस्त केलेली वस्तू म्हणजे आपण निर्माण होणारा कचरा कमी करत असतो. आणि खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल तर बोलायलाच नको. आई आजी जणू काही निसर्गाचं कॅलेंडरच फॉलो करायच्या. उन्हाळ्यात कैरीचं पन्हं, हिवाळ्यात बाजरीची भाकरी आणि तिळगुळ, तर पावसाळ्यात गरमागरम भाज्यांचे पदार्थ. वाह! जे त्या ऋतूत स्थानिक बाजारात सहज उपलब्ध असायचं तेच ताटात यायचं. आज आपण ज्याला मोठ्या कौतुकाने ईट लोकल आणि ईट सीझनल म्हणतो, ते तर त्यांच्यासाठी जगण्याची नैसर्गिक पद्धत होती. पण त्यांच्या या सगळ्या सवयींमागे नेमकं होतं तरी काय? हा केवळ पैशांची बचत करण्याचा उद्देश होता, की त्यामागे काहीतरी अधिक खोलवर रुजलेला विचार होता?
चला त्यांच्या या साध्या वाटणाऱ्या सवयींमागचं ते मोठं शहाणपण समजून घेऊया. आणि मला वाटतं या एका वाक्यातच ह्या सगळ्याचं सार आहे. त्यांनी हे सगळं पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा कोणता ट्रेंड फॉलो करण्यासाठी मुळीच केलं नव्हतं. ती त्यांची जीवनशैली होती, ती त्यांची जगण्याची पद्धत होती, ते त्यांच्या मूल्यांमधून, त्यांच्या संस्कारांमधून आलेलं होतं. त्यांच्या या सवयींमागे काही साधी पण अतिशय महत्वाची तत्त्वं होती. पहिलं म्हणजे त्यांना प्रत्येक संसाधनाचं, प्रत्येक वस्तूचं खरं मूल्य माहीत होतं. वस्तू सहज मिळत नव्हत्या, त्यामुळे त्यांची किंमत होती. दुसरं, प्रत्येक वस्तूबद्दल, अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्यांच्या मनात खोल आदर होता. आणि तिसरं, त्यांना साधेपणावर विश्वास होता. गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा हव्यास नव्हता. आणि याच साध्या तत्वांमुळे त्यांची जीवनशैली नकळतपणे प्रचंड शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनली होती. आज आपण शाश्वतता शिकण्यासाठी, निसर्गाला जपण्यासाठी जगभरातले गुरु शोधतो, पुस्तकं वाचतो. पण आपण हे विसरून जातो की ह्या विषयाचे सर्वात मोठे आणि प्रभावी शिक्षक आपल्या घरातच होते, आपली आई आणि आपली आजी. तर मग या सगळ्या आठवणींमधून, या जुन्या सवयींमधून आपण आपल्या उद्यासाठी काय शिकू शकतो? आपल्या भविष्यासाठी कोणता महत्वाचा धडा घेऊ शकतो? खरं सांगायचं तर आपल्या आई आणि आजी जुन्या विचारांच्या नव्हत्या. उलट त्या त्यांच्या काळातील खऱ्या अर्थाने ट्रेंड सेटर होत्या. त्या जगातील पहिल्या सस्टेनेबिलिटी इन्फ्लुएन्सर्स होत्या, ज्यांनी शब्दांनी नाही तर आपल्या प्रत्येक कृतीतून एक जबाबदार आणि शाश्वत जीवनशैली कशी जगायची हे आपल्याला शिकवलं. आज महिला दिनी आपण आपल्या आयुष्यातील स्त्रियांना शुभेच्छा देऊया, भेटवस्तू देऊया, पण त्यासोबतच त्यांना खरी आदरांजली वाहण्यासाठी एक संकल्प करूया का? चला, आपल्या आई किंवा आजीच्या आठवणींमधून त्यांची एक शाश्वत सवय निवडूया आणि ती आपल्या आयुष्यात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करूया. कारण कदाचित एका चांगल्या आणि शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आपल्या भूतकाळातच दडलेली आहे. तुम्ही त्यांची कोणती सवय पुन्हा सुरू करणार आहात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.